आता कोर्टाने तो निर्णय दिलाय, कोणाला दिलाय तर सरकारला दिलाय। आता सरकारने त्या बाबतीत काय करायचं हे सरकारने तिथे ठरवावं। आज आमचा विरोधी पक्षाचा एक प्रस्ताव तिथे येणार आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही त्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी घेऊ। रात्रभर रस्त्यावर दुसरा दिवस आता अधिकारी सुद्धा त्यांना भेटायला गेले। त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही लाडक्या बहिणी नाही। बघा, आता कुठलंच इलेक्शन नाही आहे आणि आता कुठलंच इलेक्शन नसल्यामुळे या मंत्र्यांना त्यांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी चांगला मार्ग निघावा याच्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही। आपल्या विभागाला किती फंड मिळाला याच्यात जास्त चर्चा करण्यामध्ये हे सर्व नेते आहेत, नाहीतर जे मंत्री आहेत ते त्याच्यामध्ये इच्छुक आहेत। गरिबाकडे लक्ष देण्यासाठी, नाहीतर त्या सर्व महिला बचत गटांवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी, नाहीतर आशा वर्कर, नाहीतर अंगणवाडी सेविका ज्या कुणी असतील त्यांच्याकडे कुठेही हे सरकार दुर्दैवाने लक्ष देत नाही। पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि वेगळे जे काही माध्यम असतात त्या माध्यमातून आम्ही हे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडलेले आहेत, पण सरकारकडनं त्याच्यावरही कुठेही चर्चासुद्धा झाली नाही आणि काही सकारात्मक उत्तरसुद्धा आम्हाला सरकारकडनं मिळालेलं नाही। राम खाडेंवर जे काय त्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा डॉक्टरांशी बोललो होतो, त्यांना चांगली सेवा द्यावी असे संचिती डॉक्टरांना आम्ही विनंती केली होती। आमचे सर्व नेते ज्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब हे त्या कार्यकर्त्यांवर लक्ष देऊन होते। आता कुठेतरी त्यांची रिकव्हरी झालेली आहे। आता याच्यामध्ये आम्ही बोलण्यापेक्षा खाडेभाऊ हे बोलतील की त्यांच्यावर अन्याय झाला कसा, कुणी केला, काय काय केलं, आणि ते जेव्हा बोलतील तेव्हा सरकार या बाबतीत काय करतं हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। काही लोकांना सवय असते आ बेल मुझे मार, असंच काहीतरी प्रकरण इथं या अधिवेशनामध्ये आज घडलेलं आहे। तिथं जयंत पाटील साहेब बोलत असताना एवढीच विनंती त्यांनी केली होती की ज्या जमिनीवर लोक राहतात अनेक वर्षांपासून, गरीब आहेत, त्यांना न्याय द्यायला आम्हाला काही हरकत नाही, उलट न्याय दिला गेला पाहिजे। पण ज्या लोकांनी जमिनी हडपल्यात, स्वहितासाठी वापरतात आणि त्याच्यातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात, नाही तर तिथं प्लॉटिंगचं काम सुरू केलेलं आहे, अशा जमिनी मात्र त्या ठिकाणी घेतल्या गेल्या नाही पाहिजे असं जयंत पाटील साहेब जेव्हा बोलले तेव्हा धसभाऊ तिथून उठले आणि सगळंच स्वतःच्या अंगावर घेऊन त्यांनी जे काय त्या ठिकाणी बोलले। पण बोलत असताना माझ्या मतदारसंघाबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी ते बोलले, त्याचा विरोध सुद्धा मी तिथं केलेला आहे। या पवित्र भूमी, कर्जत जामखेड सारख्या पवित्र भूमीवर असं कुणी बोलत असेल ते आम्ही खपून घेणार नाही। बाकी आपण ऐकलंच आहे, जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलंच आहे, त्यामुळे हे सगळं लोकांनी उघड्या डोळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। अहो 1 कोटीच्या शेळ्या, मराठवाड्यामध्ये धाराशिवमध्ये एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये वर्षाला 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तोडल्या जातात, मारल्या जातात आणि खाल्ल्या जातात। आता 1 कोटीच्या शेळ्या तुम्ही जर जंगलामध्ये सोडणार असाल तर एकतर कशा घेणार हे तुम्ही सांगा, सोडल्यानंतर त्या जर संपल्या तर परत 1 कोटीच्या तुम्ही घेणार का? अहो ह्याला काहीतरी आपल्याला लॉंग टर्म विचार करण्याची जरूरत आहे। आपण लॉंग टर्म विचार करण्यापेक्षा शेळ्या जंगलात सोडायच्या का काय करायचं, म्हणजे अतिशय न विचार करता ही चर्चा तिथं झालेली आहे। आणि कालच आपल्या या अधिवेशनामध्ये जुन्नरवरून जे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत आजचे सोनवणे, हे बिबट्याच्या वेशात इथं येऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्याच आहे। जर बिबट्याच्या वेशात येऊन एक त्यांचाच प्रतिनिधी इथं जर बोलत असेल की आमची काय परिस्थिती, ते कुठेतरी ऐकून समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याची जरूरत आहे। ज्या पद्धतीने आफ्रिकेतून आपण चिते आणले तसंच आपण हे बिबटे आफ्रिकेत घेऊन जाणार आहे का? कुठल्या देशांनी मागणी केली का तुमचे बिबटे आमच्याकडे पाठवा? याचा एक पुरावा कुठेतरी मंत्री महोदयांना त्या ठिकाणी द्यावं लागेल। हे जे उत्तर होतं, दुर्दैवाने अभ्यासू मंत्री आहेत पण ते हास्यास्पद उत्तर होतं। कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे उत्तर दिलं, लिहून दिलं का मोघम दिलं हे आम्हाला सांगता येणार नाही, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सुद्धा धरलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर हे उत्तर देणारे मंत्री महोदयांनी सुद्धा याला अजून चांगलं उत्तर, अभ्यासू सायंटिफिक उत्तर देण्याची जरूरत आहे।